आहे शिंदे सेना आणि भाजपमधल्या वादाबद्दल। मुंबई महापौर पदावरून भाजप आणि शिंदे सेनेत अक्षरशः रस्सीखेच सुरू आहे। दुसरीकडे ठाण्याचा महापौर भाजपला मिळावा अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे। महत्त्वाची पदं मिळाली नाही तर विरोधी बाकावर बसू असा इशाराही त्यांनी दिलाय। तर मुंबई पाठोपाठ ठाण्यात देखील असंच राजकीय नाट्य रंगलेलं आहे। आमदार निरंजन डावखरेंनी इशारा दिलेला आहे, महत्त्वाची पदं मिळाली नाही तर विरोधी बाकावर बसू असा इशारा त्यांनी दिलाय। ठाण्याचं महापौर पद भाजपला मिळावं अशी इच्छा आहे, महत्त्वाची पद मिळाली नाही तर विरोधात बसू असा इशारा देखील निरंजन डावखरेंनी दिलेला आहे। ठाण्यात नेमकं घडतंय काय येत्या आगामी काळात ठाण्याच्या महापौर पदाबद्दल देखील स्पष्टता येईल। ठाण्यातल्या राजकारणात सध्या 2 वर्ष महापौर पद मिळावं असं मागणी करण्यात आली आहे। दुसरीकडे ठाण्याचा महापौर भाजपला मिळावा अशी मागणी करतानाच निरंजन डावखरेंनी एक इशाराही दिलाय। महत्त्वाचं पद मिळालं नाही तर विरोधी बाकावर बसण्याचा इशारा त्यांनी दिलाय। एकीकडे शिंदे सेनेनं मुंबईच्या महापौर पदावर दावा केलेला आहे 2.5 वर्षाकरता आणि आता ठाण्यात भाजपनं असाच दावा केला। नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आणि याच्यामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं फार मोठं योगदान आहे। त्यांनी घेतलेले अहोरात्र परिश्रम आहे, त्याच्यामुळे हे जे बॅनर आहेत हे खरं तर त्यांना क्रेडिट आहे आणि त्यांच्या क्रेडिटसाठीच हे बॅनर लागलेले आहे। ज्या पद्धतीनं जागा वाटपामध्ये ठाण्यामध्ये भाजपनं 2 पावलं मागे बरीच पावलं मागे घेतली, नंतर घेतलं 40 जागा आपण म्हटलं होतं खेळते म्हटलं की समाधानकारक जागा नाही आहेत, पण आता जो रिझल्ट आलेला आहे स्ट्राईक रेट आणि एकंदर या सगळ्या भाजपच्या कामगिरीवरती सत्तेत वाटा भाजपला मिळावा अशी, पण तो वाटा छोटा मोठा नाही तर मोठा मिळावा अशी भूमिका आहे। आम्ही मुळात ज्या 39 जागा तर एक आमचा त्याच्यामध्ये टेक्निकल रिझन्समुळे गेला, त्याच्यामुळे 39 जागेमध्ये आमच्या जवळजवळ 11 जागा म्हणजे 7 मुंबऱ्यामधल्या आणि 3 राबोडीमधल्या जागा आहेत। याच्या व्यतिरिक्त ज्या आम्ही 28 जागा लढलो त्या 28 जागांमध्ये 100% स्ट्राईक रेट हा आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेंटेन केला आणि ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्याच माध्यमाने खरं तर त्यांनी केलेली मेहनत याच्या माध्यमाने होऊ शकला। त्याच्यामुळे निश्चितपणे आमचा याच्यामध्ये जो निर्धारनामा मध्ये आम्ही शब्द लोकांना दिला, जो वचन आम्ही लोकांना दिला आणि ती अपेक्षा निश्चितपणे लोकांची आहे। कारण आमचं जे राज्याचं नेतृत्व आहे माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने आम्ही अटमोस्ट ट्रान्सपरन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन, अकाउंटेबिलिटी इन ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्याच्याचबरोबर डिलिव्हरी या ज्या गोष्टींमुळे काम राज्यामध्ये चालू आहे, त्याच्यामुळे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल